शुभ दिवस. पावसाळ्यामध्ये आजारी पडायचं नसेल तर काय केलं पाहिजे? तर नंबर 1, उकळून किंवा फिल्टर केलेले पाणी प्यायले पाहिजे. उकळून किंवा फिल्टर केलेले पाणी नियमितपणे प्यायचे. बाहेरचे आणि उघड्यावरील अन्न शक्यतो खाणं टाळायचे. पावसात भिजल्यास घरी आल्यावर लगेच कोमट पाण्याने अंघोळ करायला विसरू नका. आणि संसर्ग टाळण्यासाठी नियमित साबणाने हात धुवा. पावसाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करायचं? तर ताजे आणि गरम असे अन्न घ्या. ताजे आणि गरम अन्न खा. आहारात आले, लसूण, हळद, लिंबू यांचा वापर करा. कच्च्या सॅलडऐवजी उकळलेल्या भाज्या आहारातून घ्या. तसेच डासापासून बचाव करण्यासाठी घराच्या आसपास पाणी साठू देऊ नका. मच्छर चावण्यापासून वाचवण्यासाठी मच्छरदाणी वापरा किंवा चांगल्या दर्जाचे मच्छर प्रतिबंधक क्रीम वापरा. तसेच वैयक्तिक स्वच्छता ठेवा. जर ओले कपडे किंवा मोजे लगेच बदलून टाका, कारण यामुळे त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन होऊ शकतो. तसेच हायड्रेशनची काळजी घ्या. तहान लागली नसली तरी पाणी भरपूर प्यायचं. मात्र ते पाणी उकळलेलं असावं आणि शुद्ध असावं, फिल्टर केलेलं असावं. ही काळजी आपण पावसाळ्यामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर पावसाळ्यामध्ये आजारी पडायचं नसेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता प्रतिबंधात्मक उपाय कुठले करायचे? काय काळजी घ्यायची? तर पाणी साचू आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला किंवा अंगणामध्ये पाणी साचू देऊ नका. घराबाहेर किंवा छतावर, टायर, कुंड्यामध्ये पाणी साचू देऊ नका. पाणी उकळून प्या. पिण्याचे पाणी नेहमी उकळून आणि गाळून प्यायले पाहिजे. ही काळजी घ्या. स्वच्छता राखा. जेवणापूर्वी बाहेरील घरात आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा. डासापासून बचाव करण्यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करा किंवा डास प्रतिबंधक क्रीम वापरण्यास काहीही हरकत नाही. जर तुम्ही ही काळजी घेतली, पावसाळ्यामध्ये ही काळजी घेतली, तर पावसाळ्यामध्ये होणारे साथीचे आजार, उदाहरणार्थ डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉइड यासारखे विविध आजार होणार नाहीत. तेव्हा एक करायचं की पावसाळ्यामध्ये ही काळजी अत्यंत कायदेशीर घ्यायची. तेव्हा व्हिडिओ हा फायदेशीर आहे. तुम्हाला तुमच्या परिचयाच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा पूर्ण रंग येतो. धन्यवाद.